युद्धाचा परिणाम आता शेतकऱ्यावर बसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात कलिंगडची शेती केलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना युद्धाचा परिणाम पडत आहे. आमच्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे. दादा, काय सांगणार? युद्धाचा परिणाम आपल्या शेतात पडत आहे का? आपण कलिंगडची शेती केलेली आहे, काय परिणाम पडत आहे? युद्धामुळे आमचा टरबूज हा शेतातच पडून आहे, विदेशात निर्यात होत नाही आहे. त्याच्यामुळे लाखो टन टरबूज या ठिकाणी पडून आहे आणि पाहिजे तो भाव आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही जे आपल्या लोकल एरियामध्ये जिथं जेवढा टरबूज जायचा होता तेवढा जाऊन राहिलेला आहे, परंतु जो लाखो टन टरबूज हा इथे पडून राहिला आहे. शासनाने आम्हाला या ठिकाणी भरीव मदत करावी, तरच शेतकरी हा जगू शकेल, नाहीतर आपणाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आता सध्याच्या घडीला किती रुपयानं टरबूज आपला जात आहे? आता 5 रुपये 6 रुपये जात आहे. मागील वर्षी काय स्थिती होती? 10 रुपये 12 रुपये होती. तर आपली काय मागणी आहे शासनाला? शासनाने आम्हाला या ठिकाणी मदत केली तरच आम्ही या ठिकाणी टिकू. नक्कीच आता शेतकरी हीच मागणी करत आहे, शासन आमची मदत करावी हीच मागणी आता मोरगाव जिल्ह्याचे शेतकरी हे करत आहेत. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.